आणि खरं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधकांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची आज सांगता होतीये, पण हा संघर्ष यात्रेचा पहिला टप्पा असून यापुढे संघर्ष यात्रा सुरूच राहील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी केलाय। ते पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। यापुढेही विरोधकांची एकजूट कायम राहील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली। सरकार अल्पमतात आलं असतं म्हणूनच 19 विरोधी आमदारांचं निलंबन केल्याचा आरोप तटकरेंनी यावेळी केला। तर पुण्यातल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अशोक चव्हाण काय म्हणालेत आपण पाहूया। हा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये आमच्या कोणामध्ये मतभेद या विषयावर असायचं कारणच नाहीये आणि भविष्यात सुद्धा राजकीय भूमिका घ्यायची जिथे वेळ येईल त्या ठिकाणी कॉमन मिनिमम प्रोग्राम काय करायचा हे सुद्धा चर्चा करून ठरवावी। काही धोरणात्मक स्वरूपाचे विषय आहेत। सुरुवात चांगली झालेली आहे। अपेक्षा